इन्फ्लुएन्सर्स काही ना काही विकत असतात. त्यांचे जॉनर्स जे आहेत म्हणजे ब्युटी इन्फ्लुएन्सर्स असतात, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा डाएट, वेगवेगळ्या प्रकारची डाएट आणि ह्याचे इन्फ्लुएन्सर्स असतात. सो ते त्यांची प्रॉडक्ट्स विकत असतात. हे एक मार्केट आहे. आणि दुसरं मार्केट आहे क्रिएटर्स इकॉनॉमी नावाचं. इन्फ्लुएन्सर्स त्याच्यातच येतात, पण त्याला सगळ्याला त्या अम्ब्रेलाला जर म्हणशील तू तर क्रिएटर्स इकॉनॉमी असं म्हटलं जातं की ही सगळी माणसं सातत्याने तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी इन्फ्लुएन्स करता आहेत. आणि आता भारताचा जर संदर्भ तू घेतलास तर इंस्टाग्राम वगैरे काय पैसे देत नाही इन्फ्लुएन्सर्सना, पण कोलॅबरेशन्स असतात त्यांची किंवा डायरेक्टली तुम्ही ई शॉपिंगच्या माध्यमातून अनेक गोष्टी विकत घेता. त्याचं एक मार्केट तयार होतं. यूट्यूबवरती त्याचे पर्सेंटेजेस असतात किंवा मायक्रो इन्फ्लुएन्सर्सपासनं मोठे इन्फ्लुएन्सर्स की ज्यांचा डेटाबेस, सबस्क्रायबर बेस मोठा आहे, त्यांच्याबरोबर बरेचसे प्रॉडक्टसुद्धा कोलॅब करतात की तुम्ही आमच्या प्रॉडक्टवरती रील बनवा किंवा प्रॉडक्टवरती एखादं व्हिडिओ बनवा आणि मग त्याच्याबद्दल एक्स अमाऊंट आणि मग त्याच्यातनं जे काय रेव्हेन्यू जनरेट होईल त्याच्यावरती पर्सेंटेज वगैरे अशा पद्धतीचे ते कोलॅबरेशन्स असतात.